जय भीम इंडिया में मैं स्वाति आप सभी का स्वागत करती हूँ। आइए रुक करते हैं आज के कुछ खास खबरों की ओर। अंबाझरी परिसर में 20 एकड़ जगह में बने डॉक्टर अंबेडकर स्मारक को उद्ध्वस्त करने वालों पर कार्रवाई करने की मांग को लेकर आज अंबेडकरी समुदाय का भव्य मोर्चा निकाला गया। यह मोर्चा लॉ कॉलेज चौक से एमटीडीसी कार्यालय पर निकाला गया। इस मोर्चा में विभिन्न पार्टियों के नेताओं के साथ बड़ी संख्या में नागरिक शामिल हुए थे। सरकारचा जबाब पाहिजे आम्हाला। सरकारचा जबाब मिळणार नाही, आम्ही इथून उठून जाणार नाही। बाबासाहेबांचं नाव टीव्हीच्या माध्यमातून घेतात, बाबासाहेबांचा जय जयकार करतात, बाबासाहेब बुद्धाचं नाव घेतात आणि अशा अस्मितेला ठेच पोहोचवतात। हे यांचं खूप मोठं षडयंत्र आहे की हे जेव्हा यांनी स्मारक पाडायला ताब्यात घ्यायला ताब्यात द्यायला यांनी वेळ लावला नाही। आता निर्णय घ्यायला का लावतात वेळ? एका वेळ निर्णय घ्यायला का लगेच टीम लावले आणि 15 दिवसामध्ये निर्णय 15 दिवसामध्ये उद्ध्वस्त बिल्डिंग झाली, भवन केलं उद्ध्वस्त आणि आज निर्णय घ्यायला 26 दिवस झाले मी पहिला बसलेला तिथे धरणावर। एका दिवसामध्ये हे लोक 7-12 तयार करतात। कसं कधी होतं एका दिवसात 7-12 घेतात, सगळं निर्णय घेऊन आपली म्हणजे अंमलबजावणी करतात, उद्ध्वस्त करतात भवन। आणि आता यांना निर्णय घ्यायला एवढा वेळ का लागतोय? काय लागतोय असं म्हटलंय टेंडर झालंय, याचे टेंडर आम्हाला टेंडरची काही घेणं देणं नाही। आम्हाला काहीच घेणं देणं नाही। सरकारची जमीन उद्ध्वस्त केलेला आहे, त्यांच्यावर FIR दर्ज व्हायला पाहिजे आणि त्यांच्याकडून तो भवन बांधून घ्यायला पाहिजे। यांची जातीयवादी मानसिकता याच्यातून सिद्ध होत आहे। जागा 20 एकर हक्काची द्या आमच्या बाबासाहेबाची आणि उरलेली जागा मोजून आम्हाला बांधून द्या। आमच्या बाहेर गावून येतात लोक त्याच्यासाठी, आम्हाला मागणी काही नाही आहे दुसरी, फक्त आमचा हक्क बांधून द्या, आमचा मारक बांधून द्या। चांगलं स्वच्छ करून सर्व त्यानं हे करून टाकलं, मातीमोल केलं त्यानं। जोपर्यंत आमच्या मागण्या इथे पूर्ण होणार नाही आणि आमची जी मुख्य मागणी आहे FIR चा एक आम्हाला फक्त 2 लाईनचा एक कागद त्यांनी द्यावा, एवढीच फक्त आमची आता एक मागणी आहे। आणि ती जर मागणी आमची पूर्ण होत नसेल आणि तोपर्यंत आम्ही इथे तसेच बसून राहू। मग आम्हाला 1 दिवस 2 दिवस 3 दिवस किती दिवस बसावं लागलं तरी इथे बसून राहू। आणि याच्यानंतर आम्ही जे याच्यामध्ये गुंडाळलेले आहेत, मग ते मंत्री असो, मुख्यमंत्री असो, उपमुख्यमंत्री असो, त्यांनासुद्धा आम्ही तेवढंच पकडू आम्ही आता। कारण हे आता आमचाही अंत पाहण्याची वेळ आलेली आहे। यांनी अंत बघत आहेत आमचा की हे काय करू शकतात। तर यांनाही आता आम्ही संपूर्ण आंबेडकरी जो जनता आहे ती आता उद्रेकाला आली, तीव्र झालेली आहे आपल्या मागणीला। आणि हे शासन जर ऐकत नसेल तर त्यांना त्यांची जागा दाखवण्याची सुद्धा आमच्या या महिलांमध्ये तेवढीच शक्ती आहे आणि त्यांना ती जागा आम्ही दाखवून देऊ। मग ते आमच्या नागपुरातील उपमुख्यमंत्री असो किंवा आणखी कुणी असो। मोर्चाचं आयोजन केलेलं आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी नागपूर इथे ऐतिहासिक अशी धम्मक्रांती केली आणि त्यांच्या स्मृतिप्रित्यर्थ अंबाझरी तलावालगत 20 एकर जमिनीमध्ये बाबासाहेबांचं सांस्कृतिक भवन बांधून देण्यात आलं। आणि काही दिवसांनी ते एकदम जीर्ण अवस्थेत झालं तर महाराष्ट्र सरकारने पालिकेला दिलं आणि त्यांनी पर्यावरण समितीला दिलं आणि त्यांनी दुसऱ्या समितीला दिलं। त्याच्यामुळे त्याचं पर्यावरण न करता त्यांनी त्या जमिनीला संपूर्णपणे उद्ध्वस्त केलं। आणि आंबेडकरी अनुयायी आहेत त्यांनी हा 3दा मोर्चा काढलेला आहे, पण महाराष्ट्र सरकारने या गव्हर्नमेंटने कुठली दखल घेतलेली नाही आहेत। यामध्ये महाराष्ट्र सरकारसुद्धा जबाबदार आहे आणि महानगरपालिकेचे कंत्राटदार आहेत आणि अधिकारी वर्ग आहेत, तो सुद्धा याच्यामध्ये गुंतलेला आहे आणि त्यांनी आंबेडकरी जनतेवर अन्याय केलेला आहे। तर त्यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल झाला पाहिजे, हे आमचं मत आहे। आता काय म्हणू, आम्ही एवढा मोठा लोक आला कायच्यासाठी आला, हे त्यांचे लेकरं बाबासाहेबाचे हे लेकरं आहे आले उपाशी तपाशी सकाळीपासूनचे। मग आता आम्हाला मग आमचं नाही पाहिजे का? आमची जागा आमची मागणी आमच्या बाबाची जागा, आमच्या बाप्पाची जागा आम्हाला पाहिजे।
आम्ही त्याला शांत आता आम्हाला हात पाहिजे, आता बॅट झाली पाहिजे, रात दिवस हा मुलगा तिथे काम आता पाहिजे, आता झाली पाहिजे, आता ते बॅट झाली पाहिजे. ऐकून नाही येत, बहिरा झालोय आम्ही ऐकून घरी जाऊ नाही, घरी होत नाही. झालीच पाहिजे, आता झाली पाहिजे, झाली पाहिजे. मैं भिक्खू राहुल उत्तर प्रदेश से। आज ये जो धरना प्रदर्शन मोर्चा चल रहा है, बाबा साहब अम्बेडकर सांस्कृतिक भवन अंबाझरी को तोड़ा गया है। एमटीडीसी प्रशासन ने तोड़ने का काम किया है। जो हमारा वो बाबा साहब का सांस्कृतिक भवन लगभग 60 सालों से था और 100 सालों की लीज पर था। वो जो है 40 साल पहले इस प्रशासन ने एक षड्यंत्र के तहत तोड़ने का काम किया है। उन्होंने जघन्य अपराध किया है। बाबा साहब हमारे शान मान और आन के प्रतीक हैं और इन्होंने हमारे सम्मान पे हमला करने का काम किया है। अभी हम शांतिपूर्वक तरीके से धरना प्रदर्शन कर रहे हैं। अगर ये हमारी बात नहीं मानते हैं, हमारी मांगे हैं कि जो 20 एकड़ ज़मीन है माजरी में, वो 20 एकड़ ज़मीन बाबा साहब अम्बेडकर समिति के नाम से किया जाए और वहाँ पे भव्य बाबा साहब का स्मारक बनाया जाए। जिस प्रकार से बिल्डिंग तोड़ी गई है, पुनः उस बिल्डिंग को जो है अच्छे तरीके से, उससे बहुत ही बढ़िया तरीके से बना करके जो है समाज को समर्पित किया जाए। आंबेडकरी जनतेचा जो आक्रोश आहे, महानगर पालिकेने 20 एकर जागेवर अंबाझरी इथं जो स्मारक तयार केला होता, तो कसलाही ठराव न करता, कसलंही कुणाला माहिती न देता, या MTDCच्या माध्यमातून ज्या गरुडा कंपनीला हा कॉन्ट्रॅक्ट गेलेला आहे, त्या कॉन्ट्रॅक्टर लोकांनी हा आंबेडकर स्मारक उद्ध्वस्त केला आणि नियमानुसार त्यांनी पूर्णपणे गुन्हा केलेला आहे। जनतेची मागील 1 वर्षापासून मागणी आहे की ज्यांनी गुन्हा केला त्यांच्यावर कारवाई करा, परंतु या गुन्हेगारांना राजकीय वरदहस्त प्राप्त आहे। मोठमोठाले राजकीय नेते या महाराष्ट्राचे त्यांना संरक्षण देत आहेत। पोलीस म्हणतात की MTDCच्या माध्यमातून आम्हाला एक ओळीचं पत्र आलं तर आम्ही दोषींवर कारवाई करतो, परंतु कलेक्टर आणि MTDC अद्याप पावतो त्यांच्यावर कारवाई करण्यासाठी मागे पुढे पाहत आहे, चाल ढकल करत आहे। या नागपूरमध्ये आंबेडकरी जनतेचा हा अपमान आहे। अरे दोषींवर कारवाईसाठी तुम्ही एवढे 1-1 वर्ष लावता, म्हणजे आंबेडकरी जनतेचा तुम्ही अपमान करत आहात। म्हणून वारंवार आम्ही MTDCला हे ध्यानात आणून देत आहोत जनतेच्या आक्रोशाच्या माध्यमातून की दोषींवर कारवाई करण्याचं संबंधित पोलीस स्टेशनला तुम्ही पत्र का देत नाही, कारण दोषी आम्हाला माहीत आहेत कोण आहेत। दोषी हे नागपूरचे मोठे राजकीय धेंड आहेत, मोठे प्रस्थ आहेत आणि त्यांना संरक्षण देणारे या राज्याचे उपमुख्यमंत्री आहेत, हा आमचा पूर्णपणे आरोप आहे। आणि आमच्या भावनेशी खिलवाड करू नये सरकारने आणि पर्यावरण विभागाने त्वरित दोषींवर कारवाई करण्याचं त्यांनी संबंधित पोलीस स्टेशनला पत्र लिहावं आणि आमच्या आंबेडकरी जनतेच्या न्याय मागण्याला कुठंतरी सपोर्ट करण्याचं त्यांनी भूमिका घ्यावी। अकोला के कृषि विश्वविद्यालय के इंजीनियरिंग कॉलेज के छात्र पिछले 20 दिनों से विभिन्न मांगों को लेकर धरना दे रहे हैं, लेकिन 20 दिन बीत जाने के बाद भी किसी ने कोई सूद नहीं ली। आज 21वें दिन इन छात्रों ने कठोर कदम उठा लिया और सीधे कॉलेज पर ही ताला लगा दिया। छात्रों ने फैसला लिया है कि सरकार और विश्वविद्यालय ने मांगों को स्वीकार करना चाहिए, अन्यथा वे आंदोलन वापस नहीं लेंगे। 21 दिन से हम यहाँ पे आंदोलन कर रहे हैं, किसी को हमारी कोई परवाह नहीं है। आज हमने ताला बंद किया है क्योंकि हमारी मांगे पूरी नहीं हो रही है। हमारी 4 मांगनी है। एक SWC जो हम 4 साल से पढ़ रहे हैं, उसमें हमारी जगह ही नहीं है। दूसरा, हमारे स्वतंत्र कैडर, हमें कैडर नहीं है। इतनी बड़ी डिग्री बीटेक एग्रीकल्चर इंजीनियरिंग, पर क्या फायदा उसका, हमें कैडर कोई लाभ नहीं हो रहा है। उसके बाद हमारा MPSC में हमारे 280 मार्क्स है, उसमें सिर्फ 16 मार्क्स सबको प्रशासन ने दिए। हमारी मांगनी कब तक पूरी होंगी, हमें उसका जवाब चाहिए। कोई प्रशासन हमारे पे ध्यान नहीं दे रहा है। आज स्टूडेंट 21 दिन से आंदोलन कर रहे हैं, किसकी तबीयत खराब हो रही है, कोई चक्कर आके गिर रहा है, पर किसी को इसका कोई परवाह नहीं है। सबको अपने काम धंधे पे आ रहे हैं, कोई स्टूडेंट में ध्यान नहीं दे रहा है। हमको इसका जवाब कब मिलेगा? आज हमने ताला बंद किया, हमने कॉलेज बंद किया है। ये 2 साल बाद कॉलेज बंद होने से अच्छा हमने आज ही बंद किया है।
हमें एक तो हमारी डिग्री ऑफर चाहिए, नहीं तो हमें मांगनी पूरी चाहिए। हमारी मांगनी पूरी नहीं तो हम ऐसे ही बैठेंगे जब तक हमारी पूरी मांगनी नहीं होती। हम ही कॉलेज ऐसे बंद रखेंगे, क्यों हम किसी का लॉस करें। मेरा नाम वेदांत गुप्ता। आंदोलनाचा 21वा दिवस आहे, तरी देखील प्रशासनाने आमच्या कुठल्याही मुद्द्याची दखल घेतलेली नाही आहे। आज 21 दिवस झाले महाविद्यालयातील प्रत्येक एक विद्यार्थी रस्त्यावर उतरलेला आहे, दिवस रात्र आंदोलन करत आहे। आमचा अधिकार नाही आहे का कुठल्या प्रशासकीय कार्यालयामध्ये नोकरी करण्याचा? आम्ही काय फक्त प्रायव्हेटच नोकरी करणार आहेत का? प्रत्येक एक विद्यार्थी इथे एक नवीन स्वप्न घेऊन आलेला आहे। प्रत्येकाचे पालक हे त्यांना नवीन स्वप्न दाखवून पाठवलेलं आहे त्यांनी इथे। आमच्या मागण्या आतापर्यंत पूर्ण झालेल्या नाही आहेत। आमची जलसंधारणची मागणी आहे, कॅडरची मागणी आहे, त्या कुठल्याही मागण्या पूर्ण न झाल्यामुळे आणि प्रशासनाने आमच्या मागण्यांची दखल घेतल्यामुळे आम्ही आज आमच्या महाविद्यालयाला तालेबंदी केलेली आहे आणि जोपर्यंत आमच्या मागण्यांची दखल घेतल्या नाही जाणार तोपर्यंत आम्ही हे कुलूप उघडणार नाही आणि प्रकारचे प्रशासकीय कार्य हे होऊ देणार नाही। ॲग्रिकल्चर इंजिनिअरिंगची 1150 इंटेक कॅपॅसिटी आहे, तरी देखील यावर्षी फक्त 450ची इंटेक झालेली आहे। त्यातले देखील काही विद्यार्थी सोडून जातो म्हणतात का तर कुठल्याही गोष्टीची दखल घेतल्या जात नाहीये। आम्ही इथे 20 दिवस झालेत, पूर्ण टोटल 20 दिवस झालेत आम्ही इथं बसलेलं आहे। कुठलंही प्रशासन आमच्याकडे दखल देत नाहीये। कोण किती जण बिमार पडलेत, मुलांना पाणी मिळतंय का, मुलांचं जेवण वगैरे व्यवस्थित होतंय का, कोणाची तब्येत बरी आहे की नाहीये, कुठल्याही गोष्टीचं कोणीही दखल घेत नाहीये। त्याच्यामुळे आज आम्ही टाळेबंदी केलेली आहे। जर याचप्रमाणे जर होत असेल तर 2 वर्षानंतर जर आमचं जे कॉलेज आहे ते बंद होत असेल तर आजच आम्ही बंद करतोय आणि जर असंच जर चालत राहिलं तर आम्हाला आमची TC वापस हवी आहे। आज आम्ही टाळेबंदी केलेली आहे। कुठल्याही प्रशासकीय जे काही काम आहे ते आम्ही होऊ देणार नाहीये, कारण की तब्बल 20 दिवस झालेले आहेत आम्ही तिथं बसलेला, उन्हातानात बसलेला। थंडीचे दिवस आहेत, सकाळी थंडी असते, दुपारी ऊन असते, एवढी तब्येत खराब होत आहेत विद्यार्थ्यांचे, तरी देखील कोणीही त्या गोष्टीचं कोणाला काहीही महत्त्व नाहीये, कोणीही रिस्पॉन्स देत नाहीये। त्याच्यामुळे आम्ही सरळ टाळेबंदी केलेली आहे। महाराष्ट्र जिला परिषद अधिकारी संगठना के जिलाध्यक्ष पद पर जीवनराव कामड़े गोनालकर बिन विरोध चुने जाने पर मानव कल्याण विचार मंच की ओर से उनका सत्कार किया गया। युवक कांग्रेस के जिलाध्यक्ष विठ्ठल पावड़े इनकी अध्यक्षता में हुए इस कार्यक्रम में गोविंदराव शिंदे, धनंजय देशपांडे, श्रीरंग वाघमारे, गंगाधर भोपालकर अतिथि के रूप में मौजूद थे। मी जीवन कांबळे गोनारकर, महाराष्ट्र राज्य विस्तार अधिकारी संघटनेचा जिल्हा अध्यक्ष। माझी परवाच महाराष्ट्र राज्य विस्तार अधिकारी संघटनेच्या जिल्हाध्यक्षपदी नुकतीच निवड झालेली आहे। मी यापूर्वी महाराष्ट्र राज्य ग्रामसेवक संघटनेमध्ये नांदेड जिल्ह्याचा सचिव म्हणून मी कामकाज केलेलं आहे। त्यानंतर नांदेड जिल्हा परिषद कर्मचारी महासंघाचा सचिव म्हणून, कार्याध्यक्ष म्हणून मी संघटनेमध्ये काम केलेलं आहे। तर या कामाची पावती म्हणून परवाच महाराष्ट्र राज्य विस्तार अधिकारी संघटनेचे राज्याध्यक्ष वसंत वाघमारे साहेब यांच्या अध्यक्षतेखाली आमची बैठक होऊन माझी जिल्हाध्यक्ष म्हणून निवड झालेली आहे। तर निश्चितच मी या पदाचा उपयोग ग्रामीण भागातील जे काही म्हणजे सर्वसामान्य दुर्बल दारिद्र्य घटकातील जो काही समाजवर्ग आहे यासाठी मी निश्चितच त्या न्याय देण्याचं काम करेल आणि याशिवाय जे काही म्हणजे विविध माध्यमातून जे काही कर्मचाऱ्यावर अन्याय होतात त्या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी संघटनेच्या माध्यमातून मी तमाम विस्तार अधिकाऱ्यांना मी न्याय देण्याची भूमिका माझी राहील। तर मी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेल्या संविधानाचा मी पाईक आहे, बुद्धाच्या विचाराचा माणूस आहे। त्यामुळे मी निश्चितच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार मी आत्मसात करून येणाऱ्या काळामध्ये जिल्हा परिषदेअंतर्गत येणारे सर्व कर्मचारी असतील, विस्तार अधिकारी असतील यांना मी या पदाचा माध्यमातून अन्यायाला वाचा फोडण्याचं काम करेन। जय भीम इंडिया में वक्त हो चला है एक छोटी सी ब्रेक का, मिलते हैं ब्रेक के बाद। क्या हुआ बहू? उमा, पाइल्स की बहुत तकलीफ हो रही है। तो तुम गुदरोग सर्जन के पास क्यों नहीं गई? देखो, जैसे हार्ट के लिए हार्ट स्पेशलिस्ट, ब्रेन के लिए ब्रेन स्पेशलिस्ट, तो पाइल्स के लिए पाइल स्पेशलिस्ट क्यों नहीं? स्त्री हो या पुरुष, टॉयलेट में तकलीफ केवल पाइल्स ही नहीं और भी कई प्रकार के गुदरोग तथा कैंसर भी हो सकता है। इसीलिए इसकी प्रत्यक्ष जांच जरूरी है।
ठीक है माँ, पर जांच के लिए हम जाएंगे कहाँ? वही काले आयुर्वेदिक पाइल्स हॉस्पिटल में। लेकिन माँ, प्रेगनेंसी में पाइल्स की दवाइयाँ? प्रेगनेंसी में आयुर्वेदिक दवाइयाँ सुरक्षित होती है। जनहित में जारी काले आयुर्वेदिक पाइल्स हॉस्पिटल, औषधि चिकित्सा तथा सर्जरी ट्रीटमेंट उपलब्ध। हमारा पता उमरेड रोड, दिघौरी बस स्टॉप के पास, नागपुर। अधिक जानकारी के लिए वेबसाइट पर जाएं kalepailshospital.com। ब्रेक के बाद आप सभी का फिर एक बार जय भीम इंडिया में स्वागत है। 10वीं 12वीं की परीक्षा 21 फरवरी से 21 मार्च तक होने जा रही है। इस परीक्षा के लिए प्रशासन ने कमर कस ली है। जिलाधिकारी राहुल रेखावार ने प्रेस कॉन्फ्रेंस लेकर छात्रों को आह्वान करते हुए कहा कि 10वीं और 12वीं का परीक्षा महत्वपूर्ण है, लेकिन ये कोई अंतिम परीक्षा नहीं है। यश मिलने के लिए मेहनत करना चाहिए। यश प्राप्त करने के लिए शॉर्टकट में मत लो। फिर भी किसी ने गंभीर नहीं लिया तो पुलिस प्रशासन की ओर से कठोर कार्रवाई की जाएगी। जिल्हाधिकारी कोल्हापूर नुकत्याच मान्य मुख्य सचिव महाराष्ट्र राज्य यांनी मार्गदर्शन केल्याप्रमाणे सर्वच जिल्ह्यांमध्ये 10वी आणि 12वीच्या बोर्डाची परीक्षा संपूर्णपणे कॉपीमुक्त करण्याचा निर्धार करण्यात आलेला आहे। या दृष्टीने सर्व जिल्ह्यांना महत्त्वाच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत आणि त्याप्रमाणेच कोल्हापूर जिल्ह्यामध्येही संपूर्णपणे या परीक्षा कॉपीमुक्तच होतील याची खात्री करण्यात येणार आहे। यासाठी सर्वप्रथम सर्व केंद्रांची विभागणी करण्यात येणार आहे। त्यात संवेदनशील केंद्रे कोणती आहेत, उपद्रवी केंद्रे कोणती आहेत यांचा अभ्यास करून मागील 10 वर्षांचा या सर्व विषयाची माहिती घेऊन अशा प्रकारे केंद्रांचं वर्गीकरण करण्यात येणार आहे। सोबतच प्रत्येक केंद्रावर बैठे पथक अधिकाऱ्यांचं असणार आहे की जे पथक पूर्ण वेळ त्या केंद्रावर बसून असेल आणि त्या ठिकाणी कोणताही गैरप्रकार होणार नाही याची खात्री करणार आहे। यासोबतच प्रत्येक परीक्षा केंद्राच्या 100 मीटर परिसरामध्ये प्रतिबंधात्मक आदेश लागू करण्यात येणार आहेत, ज्यामुळे या 100 मीटर अंतरामध्ये परीक्षा केंद्राच्या चारही बाजूनी विद्यार्थी आणि परीक्षेशी संबंधित कर्मचारी यांच्या व्यतिरिक्त कोणीही प्रवेश करू शकणार नाही। प्रत्येक परीक्षा केंद्रावर प्रत्येक विद्यार्थी आणि विद्यार्थिनी यांची स्वतंत्रपणे 100% फ्रिस्किंग म्हणजे सखोल तपासणी करण्यात येणार आहे, जेणेकरून त्यांना कोणतंही कॉपीसाठीचं साहित्य आतमध्ये घेऊन जाता येणार नाही। सर्व विद्यार्थ्यांना कोणत्याही प्रकारची इलेक्ट्रॉनिक वस्तू किंवा इंटरनेटशी जोडल्या गेलेली वस्तू घेऊन जाण्यास संपूर्णपणे मज्जाव असेल। केवळ त्यांना आपला वेळ कळण्यासाठीचे जे साधी घड्याळं किंवा साधी इलेक्ट्रॉनिक घड्याळं असतील केवळ त्यांचाच वापर बोर्डाच्या नियमाप्रमाणे करण्यात येणार आहे। यासोबतच या सर्व परीक्षा केंद्रांवर ज्या विषयाची परीक्षा आहे त्या विषयाचा कोणताही शिक्षक किंवा त्या परीक्षा केंद्रावर ज्या शाळांचे विद्यार्थी आहेत त्या शाळेतील कोणताही शिक्षक, परीक्षक किंवा इन्व्हिजिलेटर म्हणून नेमण्यात येणार नाही आणि यामुळे दररोज प्रत्येक शिक्षकाची वेगळ्या शाळेवर इन्व्हिजिलेटर म्हणून कर्तव्यावर नेमणूक होणार आहे। त्यासोबतच जी बैठे पथकं तिथे असणार आहेत त्यातीलही कोणत्याही व्यक्ती प्रत्येक दिवशी वेगवेगळ्याच केंद्रांवर नेमण्यात येणार आहे। उद्देश हाच की आपल्या सर्वांना या परीक्षांना कॉपीमुक्तच करायचं आहे आणि ही माहिती सर्व पालक आणि विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवण्याचा उद्देश हा की सर्वांना आपल्याला याचं महत्त्व पटवून द्यायचं आहे, या परीक्षांचं महत्त्व पटवून द्यायचं आहे आणि सर्वांना मी हे आवाहन करतो की सर्व विद्यार्थ्यांनी कोणत्याही प्रकारे कॉपी करण्याचा विचारही करू नये किंवा प्रयत्नही करू नये। 14 फरवरी को मातृ पितृ दिन के अवसर पर आरजे इंटरनेशनल स्कूल द्वारा मातृ पितृ पूजन व विभिन्न कार्यक्रम आयोजित किया गया था। भारतीय संस्कृति में माता पिता व उनकी पूजा का अत्यंत महत्वपूर्ण स्थान है। कम उम्र में ही बच्चों को उचित मार्गदर्शन मिल जाए तो ही वे भविष्य में आदर्श नागरिक बन सकते हैं। इस सोच के साथ विद्यार्थियों के लिए अलग अलग कार्यक्रम का आयोजन किया गया। इस मौके पर स्कूल के अध्यक्ष राघवेंद्र जोशी, उपाध्यक्ष रजदीप सिंह चावला, स्कूल के सचिव परमेश्वर सोलंके और स्कूल की प्रिंसिपल श्रीमती शिल्पा पाठक सहित सभी गणमान्य व्यक्ति उपस्थित थे। देवो भव, मातृदेवो भव, पितृदेवो भव, आचार्य देवो भव। आपल्या हिंदू संस्कृतीत आपण असं म्हणत असतो
आपली हिंदू संस्कृती टिकली तर हे धर्म टिकेल, धर्म टिकला तर हे राष्ट्र टिकेल असं मला वाटतं. त्यामुळे आजचा जो हे कार्यक्रम या ठिकाणी आयोजित करण्यात आला तो खूपच छान होता. मुलांना जे पाश्चात्य संस्कृतीकडे आज वळत चालले आहेत मुलं, कुठेतरी हे थांबलं पाहिजे आणि आपल्या हिंदू संस्कृतीचं त्यांना हे ज्ञान झालं पाहिजे. प्रत्येक आई वडिलांना असं वाटतं की आपल्या मुलांना चांगले संस्कार मिळावे, एक सुज्ञ सुसंस्कृत नागरिक म्हणून ते पुढे मोठे व्हावे. पण हे काम आम्ही घरी एकटे नाही करू शकत आणि आज असा विश्वास बसला आहे की शाळेत सुद्धा आम्हाला हाच सपोर्ट आहे आणि आमचे मुलं एका चांगल्या हातामध्ये आम्ही दिलेले आहेत. त्यांचं भविष्य उज्ज्वल आहे असा आम्हाला सगळ्यांना विश्वास बसला आहे. खूप खूप धन्यवाद. राष्ट्रीय लोक अदालत के 3 पीढ़ियों से चल रहा बंटवारे का मामला आखिरकार निपट गया. साल में परिवार के पास देवलापार के आदिवासी बहुल क्षेत्र पेंड्राई में लगभग 20 एकड़ जमीन है. पिछले 100 साल से इस खेत पर सालाने परिवार का कब्जा है, लेकिन पीढ़ी दर पीढ़ी इस फार्म के रिकॉर्ड में नए नए नाम दर्ज होते गए. इसीलिए परिवार को सरकार का लाभ नहीं मिल पा रहा था. लेकिन उक्त मुकदमे में सभी 35 पक्षों को एक साथ पेश करना मुश्किल था. हाल ही में हुई राष्ट्रीय लोक अदालत में मामले का निपटारा हुआ. जवळपास 40 पार्टीज आहे या केस सिव्हिल मॅटरमध्ये आणि या सिव्हिल मॅटरमध्ये आज इथे तडजोड होऊन वाद मिटवण्यात आला आहे. हे खूप वर्षापासून त्यांचं वाटणीसाठी पेंडिंग होतं मॅटर, म्हणजे कोर्टात नव्हतं पण ते त्यांच्या कुटुंबात पेंडिंग होतं. पण न्यायालयात आल्यानंतर त्यांनी आपसी समजुतीने आपसी तडजोडीने ते वाद मिटवला आहे आणि जवळपास 40 पार्टीज या केसमध्ये आहे आणि सर्व आज इथे कोर्टात हजर राहून हे आपल्या आपसी तडजोडीने इथे त्यांनी दावा निकाली काढला. आणि सर्वसामान्य जनतेसाठी हे न्यायालय म्हणजे मंदिर आहे. सगळ्यांच्या मनात भीती असते की न्यायालयामध्ये जायचं की नाही, पण आम्ही आमच्यासारख्या सामान्य लोकांना इथं संधी दिली आणि आमचे आज एवढं मोठं जे 2-3 पिढ्यापासून हिस्से झालेले नव्हते, आज सहज रीतीने मॅडमच्या माध्यमातून किंवा आपले वकील साहेबांनी आपण सर्व न्यायालय जे लोक अदालत आहे हा दिवसाचा फायदा घेऊन आज खरोखरच हा दिवस यशस्वी झाला असं मी मान्य करतो. धन्यवाद. जय भीम इंडिया में वक्त हो चला है एक छोटी सी ब्रेक का. मिलते हैं ब्रेक के बाद. क्या हुआ बहू? माँ, पाइल्स की बहुत तकलीफ हो रही है. तो तुम गुदरोग सर्जन के पास क्यों नहीं गई? देखो, जैसे हार्ट के लिए हार्ट स्पेशलिस्ट, ब्रेन के लिए ब्रेन स्पेशलिस्ट, तो पाइल्स के लिए पाइल स्पेशलिस्ट क्यों नहीं? स्त्री हो या पुरुष, टॉयलेट में तकलीफ केवल पाइल्स ही नहीं और भी कई प्रकार के गुदरोग तथा कैंसर भी हो सकता है. इसीलिए इसकी प्रत्यक्ष जांच जरूरी है. ठीक है माँ, पर जांच के लिए हम जाएंगे कहाँ? वही काले आयुर्वेदिक पाइल्स हॉस्पिटल में. लेकिन माँ, प्रेगनेंसी में पाइल्स की दवाइयाँ? प्रेगनेंसी में आयुर्वेदिक दवाइयाँ सुरक्षित होती है. जनहित में जारी काले आयुर्वेदिक पाइल्स हॉस्पिटल, औषधि चिकित्सा तथा सर्जरी ट्रीटमेंट उपलब्ध. हमारा पता उमरेड रोड दिघौरी बस स्टॉप के पास नागपुर. अधिक जानकारी के लिए वेबसाइट पर जाएं kalepailshospital.com. ब्रेक के बाद आप सभी का फिर एक बार जय भीम इंडिया में स्वागत है. 2019 में 14 फरवरी को जम्मू कश्मीर में हुए पुलवामा अटैक में शहीद होने वाले जवानों को नागपुर शहर अल्पसंख्याक कांग्रेस ने दी भावपूर्ण श्रद्धांजलि. नागपुर शहर कांग्रेस कमेटी अल्पसंख्याक विभाग के अध्यक्ष वसीम खान के नेतृत्व में शहीदों के तस्वीरों पर माल्यार्पण कर मोमबत्ती लगाई और श्रद्धांजलि दी गई. आज जो पुलवामा अटैक 2019 14 फरवरी को 4 साल पहले जो पुलवामा अटैक हुआ था उसमें 40 हमारे देश के जवान शहीद हुए थे. आज उन जवानों को याद कर कर यहाँ श्रद्धांजलि दी गई और पुलवामा अटैक के तुरंत 12 दिन बाद हिंदुस्तान ने उसका बदला जैश ए मोहम्मद जो थी जिसने पुलवामा अटैक की जवाबदारी ली थी उनसे लिया था. वैसे हम देश के लिए जब भी कभी भी कोई भी ऐसी मुश्किल आए तो हम देश के लिए हमेशा खड़े रहेंगे. और आज हमने जवानों को श्रद्धांजलि देकर यहाँ पे उनकी तस्वीर पे माल्यार्पण की और देश के जवानों को याद किया. सांगली जिला तहसील शेगाव गांव के 2 सगे भाइयों ने अनोखा निर्णय लेकर गांव के सामने आदर्श रखा है.
शेगांव के सगे भाई बीरूदेव माने को 2 बेटे और छोटे भाई अप्पासो माने को 2 बेटियां हैं। इस कुटुंब ने आपस में बात करते हुए विधिवत पूजा करते हुए बड़ा भाई और उनकी पत्नी ने छोटे भाई की लड़की अपने गोद ले ली और छोटे भाई और उनकी पत्नी ने बड़े भाई का बेटा अपने गोद लिया। माने कुटुंब महामानव के विचारधारा मानते हैं। यह सर्वत्र चर्चा का विषय बन गया है। कारण म्हणजे समाजात जे ते म्हणतात वंशाला दिवा हवा, वंशाला दिवा हवा, मुलगाच हवा सगळे म्हणतात। मुलगीकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलतो। मुलगीचं हे लागतं ते लागतं असं जास्त खर्च असतो मुलगी म्हणून जे ते नको म्हणतात मुलगी, परंतु आम्हाला मुलगी ही हवीच होती। मुलगी आहे तर सगळं तिचं म्हणजे मुलगी असल्याशिवाय वंशाचा दिवा तर कसा वाढूच शकत नाही। फक्त मुलगा एकटा थोडाच नेणार आहे वंशाचा दिवा वाढून। त्यामुळे आम्हाला मुलगी ही असण्याची पहिल्यापासून आमची इच्छा होती आणि ती इच्छा आज आमची मुलगीला दत्तक घेतल्यावर पूर्ण झाली। मला मुलगी पाहिजे होती। मला 2 अपत्य होते, पहिला बी मुलगा होता आणि दुसरा बी मुलगाच होता, पण सर्व्हिसला असल्यामुळं तिसरा अपत्य चालत नसल्यामुळं भावाला 2 मुली झाल्या। पहिली बी मुलगीच होती आणि दुसरी बी मुलगीच झाली आणि भावाला मुलगा पाहिजे होता, पण आम्ही दोघांनी असा घरी बसून विचार केला, मला मुलगी होत्या म्हणलं आणि तुला बी मुलगा होईल। भावाची मुलगी मी 2 नंबरची कन्या मी आज रोजी 10 फेब्रुवारी 2023 रोजी आज सगळ्यांच्या साक्षीनं व आमच्या सगळ्या कौटुंबिक घरचा विचार करून मी आज रोजी दत्तक घेतलेले आहे। तिथून पुढे जे काय पालन पोषण आहे आम्ही सर्व आमच्या स्वतःच्या मुलीप्रमाणे आम्ही करत आहे। आपण महाराष्ट्रात पाहतो की मुलगी नको असते, पण ह्या कुटुंबाने एक आदर्श घडवून दिलेला आहे। आज माझे मित्र बीरूदेव माने यांनी स्वतःचा एक मुलगा त्यांच्या भावाला दत्तक दिला। त्यांची झालेली दुसरी मुलगी अवंतिका हिला दत्तक घेऊन स्वतःच्या मुलीप्रमाणे सांभाळ करायचा करणार आहेत, तिला तिचं शिक्षण वगैरे पूर्ण करणार आहेत। आज माने माझ्या संग बोलले की तिच्या पोस्टामध्ये माझी कन्या सुकन्या या योजनेमध्ये सुद्धा ती पैसे उद्या 1 तारखेपासून जमा करणार आहेत। असा जर आदर्श सगळ्या समाजात झाला तर मुलीची कमतरता कुठेही भासणार नाही आणि मला मुलगी नको असं कोण म्हणणार नाही। या दोन्ही कुटुंबांना एक आदर्श घालून दिलेला आहे महाराष्ट्रामध्ये। आज के लिए बस इतना ही। कल फिर मुलाकात होंगी कुछ नए खबरों के साथ। तब तक के लिए बने रहिए जय भीम इंडिया में। जय भीम।